सकाळ सकाळी आभाळ आले आणि असं वाटतं आता पावसाळा सुरू होणार आहे का काय. मागच्या वर्षी तर झाला होता. जाऊ दे, मी बोलते आधी वातावरण बघून घ्या. लय मस्त वाटते. रात्री झाडांना पाणी दिलं तर झाडं पण अशी टवटवीत झाली ती. आणि चाफ्याचं झाड तर इतकं मस्त आलंय ना आता बसच. सगळीकडून त्याला फुटायला लागलं. हे बघा, इकडून आलंय, इथून खालून पण आलंय. हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी ब्लॉगला सुरुवात केली. म्हटलं थोडंसं रुटीन शेअर करावं. बऱ्याच जणांना रुटीन आवडतं. तर आता वाजले 7:30. माझा स्वयंपाक वगैरे झाला, आंघोळ झाले, पण मी माझं काय आवरलं नाही. कारण आंघोळ केली पहिल्यांदा स्वयंपाकाला लागलेली आहे. कारण सकाळचा लवकर स्वयंपाक बनवून द्यावा लागतो. 7 वाजेपर्यंत स्वयंपाक तयार लागतं. तर स्वयंपाक बनवून झाला आहे, पण हा पसारा पडल्याने ते आवरायचा आहे. कारण सोनूचा पप्पाचा डबा भरला, सोनूला जेवण दिलं आणि त्यांना जेवायला वगैरे वाढलं. मग ते राहून गेलं. तोपर्यंत मी अंथरूण वगैरे उचलून ठेवली, कारण सोनू खालीच झोपलेली की नाही. तिकडा पसारा झाला, म्हणलं व्हिडिओ सुरू करायच्या ते अंथरूण उचलते आणि मग व्हिडिओ काढते. तर चला आता मी आवरणार आहे. म्हणून असं म्हणजे ना, म्हणजे छान वातावरण झालं आहे. मला हे वातावरण लय आवडतं. म्हणजे पावसाळा जास्त आवडतो मला उन्हाळ्यापेक्षाही. थंडी पण मला इतकी नाही आवडत, पण पावसाळा इतका जाम आवडतो ना की घराच्या बाहेर नाही आहे, कपडे पण जास्त पडत नाही. आता तर कपड्याचं टेन्शन पण नाही, मस्त वाटतं. तर चला आता आवरायला घेते मी. तर आता मी घेतलंय झाडून काढायला. घरातलं आवरून झाले, फक्त झाडून काढायचं राहिले. तर त्याच्या आधी म्हटलं बाहेरचं झाडून काढावं, कारण नंतर जर ऊन बिन पडलं ना तर बाहेर अजिबात जाऊन निघत नाही. घरात सगळं झालंय, फक्त झाडायचं आणि पुसायचं राहिले. आणि कपड्यांच्या घड्या रात्री काही कपड्यांच्या घड्या घातल्याच नव्हत्या. आणि रोज झाडून काढून दाराची सगळी माती म्हणजे अजून मुरुम भरला ना, तर ते मुरुम सगळं आता लोटून जायला लागला. पण नाही जर अंगणातलं झाडून काढलं ना तर लई घाण दिसते. त्यामुळे रोज डेली काढावंच लागतं. एखादा दिवस नाही काढला तर जमतं, पण ते लई घाण दिसतं. कारण अंगण छोटं असेल तर आयुष्य काय वाटत नाही, पण एवढं मोठं अंगण म्हणलं ना तर स्वच्छता पाहिजे. खराट्याने लई पटपट होतं. माझ्याकडे खराटा नाही, त्यामुळे थोडंसं हे होतं. आता बघू, ह्या शनिवारी मला खराटा झाडे सगळंच आणायचं. काय संपलं आहे माझं, कारण 2 शनिवारी मी बाजारलाच गेले नाही. एके शनिवारी तर आम्ही तिकडे गेलेलो, दुसऱ्या शनिवारी तर हे गेलेलो आणि हे तर काय आणलंच नव्हतं. आणि कधी काय आणलं नाही, फक्त बाजारचं काय असं तेवढं काय. सोनूला आंघोळ घातली, पण सोनूचा अवतार बघा कसा केला की. तिची पण केस वगैरे विंचरली नव्हत्या, फक्त आंघोळ घातली आणि तिने धुतलं नाही, त्यामध्ये केसावरती टांगून ठेवलं. पण रोज केस धुवून काढायला खराब व्हायला लागले ते केस, त्यामुळे ते केस वगैरे धुतले नाहीत. दिसताना तर काहीच घाण दिसत नाही, पण जेव्हा झाडं बांधतो ना आणि एका जागेवर सगळं घाण होते तेव्हा कळतं की किती घाण होते म्हणून. आणि त्यात बाहेर स्वयंपाक करते का नाही, त्यामुळे कसं लसूण असो कांदा असो त्याचं जास्तच घाण उडत असते, तर सगळ्या रानाने होऊन जाते. आता माझा आवाज येतो आहे राहणार नाही, तरी मी ब्लूटूथ घातली, कारण मला माहीत नाही आहे. आपल्या आता युट्यूबचं चॅनल जेव्हा होईल ना तेव्हा मी माईक घेणार आहे, पण माईकची पण किंमत भरपूर आहे, जास्त म्हणजे कमी किमतीत नाही आहे माईक, त्यामुळे थांबले मी.
छान असा ट्रायपॉड आणि माईक घ्यायचा विचार केला तर बघा. टाकी तिकडे होते तेव्हा थोडंसं कमी तर होतं, पण आता सगळं बाथरूमच्या मागून वगैरे सगळे घाण गोळा करावे लागतं मला, कारण तिकडं पण आता सगळी जागा अशी सफाई करून घेतली आहे. किती धुरळा आवडतोय बघा, लय घाण होते. मातीत खेळू नको. किती पण नीटनेटकं ठेवा, किती पण सगळं व्यवस्थित ठेवा, काय नाही निघत. आता थोड्या वेळानं आहे तसं म्हणणार. आता घराच्या पाठीमागच्या साईडचं पण काढते आणि हा कचरा इथंच भरते, कारण आता पुढं गाडी लावली आहे त्यामुळे तिकडं काही कचरा नेत नाही, इथंच भरून टाकते. आणि असं झाडून काढायला येत नाही, कारण आपल्या दारात काही कोबा नाही आहे की त्याच्यावरनं असं निघत. मातीतलं झाडून काढायचं म्हणलं तर असं सफाईनंच घ्यायला लागतं, आणि एवढं सगळं झाडून काढायला मला 5 मिनटं लागली. एवढं सगळं अंगण, म्हणजे हे अंगण घराच्या इकडच्या साईडचं किती मोठं दिसते बघा, त्या पायपीपर्यंत तेवढं काढोस्तोपर्यंत, आणि ह्या बागेतला आणि बाथरूमच्या मागचं काढोस्तोपर्यंत 20-25 मिनटं तर सहज होते ती. म्हणजे झाडून काढण्यात मला अर्धा तास जातो सहज म्हणा, कारण तो भरून टाका, नंतर सगळा म्हणजे झाडून काढताना जी भांडी पायपा वगैरे उचलून ठेवलेलं असतं ना, ती लावस्तोपर्यंत अर्धा तास मला झाडून काढायला सहज लागतो बाहेरचं, आणि घरातलं 1 तास एवढा टायमिंग जातं. तर कचरा वगैरे टाकून आली आणि आता मला हे सगळं जाळून टाकायचं आहे, पण ह्यांची परवानगी घेते, कारण ह्यांचंच रेनकोट वगैरे आहे याच्यातून. आता पावसाळा सुरूच होणार आहे, तर तोच विचार चालला आहे की काय करू, ठेव का नको, ठेव का नको. बाकी हे सगळं तर कबाडच झालं आहे, आणि हा डबा चांगला आहे, तो घासून आतमध्ये ठेवायचा आहे, तो इथंच पडला आहे. जाते चला. आणि आता बघा झाडून घेतलं ना तर छान दिसते, पण पाय उठलं चप्पलचं, कारण फुफुटच इतका उडतोय की बसच. इकडचं पण झाडलं, इकडचं पण झाडलं, तिकडं पण बघा, तिकडचं पण झाडून घेतलं, इकडून पण, कारण ना आता ना हवा सुटली का नाही झाडाची पानं गळती ती, तर ते पण झाडून घेतलं. आणि काल पाणी सोडल्यामुळं आज जास्त ओलं ओलं दिसते, आणि असं थंड थंड पण वाटते वातावरण. आणि इकडचं पण, तिकडं थोडीशी घाण आहे, कारण घाण तिकडेच लावते मी, भरून नाही टाकत तिकडची घाण. चला, चुलीचं पण कचरा वगैरे भरून टाकला, म्हणजे राख वगैरे, कारण चुलीवर स्वयंपाक करते मी संध्याकाळचा रोज. चप्पल तुझी मला माहिती का, इथंच होती. तर चला, आता माझं झाडून काढून झालं ना, आता मला भांडी घासायची ती भांडी घासायची आहे ती. तर चला आता भांडी घासते आणि मग कपडे आणि घरातलं आवरणे सगळं करते. लाईट ये जा सारखी करतच आहे. आणि माझं सोनूनं फोन इतके वेळेस पाडलाय ना, पूर्ण कामातनं गेला या. ग्लास नाही त्यामुळं पुढं क्रॅश उठलेत, कवर नाही त्यामुळं मागं क्रॅश उठलेत, पण तसंच चालवणार आहे, कारण मला काय डबल फोन भेटणार नाही, पर्याय नाही मला चालवण्याशिवाय. जाते चला, आता भांडी घासते. आणि आता लवकर माझा स्वयंपाक झाला का नाही तरी मला कामाला 12-1 वाजणार आहे. ते भरून टाक, भरून. आता मी घरात आवरून आलेली आहे, तिनं डबल भांड्याचा गराडा काढलाय. लाईट चमकते. तिकडे कपडे लावलेत आता मशीनला, आणि तिकडे चाललोय आंब्याखाली. आता जेवायचं होतं बरं का, पण सकाळी जी कालवण केलं ना ते खराब झालं, म्हणजे आता येऊनच इतका आहे तुम्ही समजू शकता. तर ते आता खराब झाले तर काय खावं असं झाले. चटणी तर नको वाटायला लागली, आधीच जळजळ व्हायला लागली आणि त्यात चटणी नको.
त्यामुळं आता खायला काय नाही आहे आणि बनवायची पण काही इच्छा नाही. तर जे काय आहे ना तेच खाणार आहे, बिस्किट माझं वगैरे काय आहे ते. आणि आज ना आभाळ आहे, बघू शकता तुम्ही. ऊन इतकं नाही आहे, पण गरम जास्त होते. ऊन नाही आहे तरी पण गरम होतं या. काय झालं काय माहिती. जाऊ दे, चला आता मी सामान घेऊन जाते. सोनू पुढे जाऊन बसले, आता मी जाते. तर सोनू माझ्या आधी आले इथं, ती तिचं खायला घेऊन आले पॉपकॉर्न वगैरे. तर त्या दिवशी पण आम्ही ना खायला आणलं होतं. तर तेव्हा कागद कशी कोचून ठेवलेत, बाटल्या वगैरे. तर चला आता माझा दर आता ही हातरून टाकते मी. आम्ही आलो आता पाईप न्यायला. घरी जास्तपर्यंत लाईट जाऊ नये म्हणजे झालं. दिसतंय दिवसभर इकडे करमो नाही तर ना करमो, पण आम्हाला संध्याकाळच इकडं लय मस्त वाटतं. गाडीनं धुरळा उडवलं नको तितकं. हळू हळू. तर बघा मम्मी पाईप लावते, पाणी भरायचं आहे आम्हाला. आणि दाजन दोघं काम करते ती तुटल पाईप कशी असते या जोडाय चाललंय. आणि तो हिड आहे. आधी कसं गवत असायचं, आता कसं झालंय बघा. जवळच गडायचं तुला नेतं हिड. आणि अजून एक आंब्याचं झाड इकडं आवड, इकडं आमचं. बसली का साड. आणि इकडं आम्ही जलान तोडायचं. पुढे बस पोरे, नीट दाखव मग, नीट सरक की जरा. हा बसली या. जेव्हा कोणी ते मोठा चालू करा तेव्हा मग तू काय ग बासकी तुटल पाय एकदा. तर दाद्यान इकडे मम्मी इकडं तर तुझ्या मागच एकदा गडायची. एकदाच तर पाय बोलतोय. बसलं जरा पुढं. नाही बसला ग, जाते. त्याच्यात बघ की जरा, त्याच्यात बघ तिकडेच गड आणि इकडे हिड, एवढं जवळ आहे. बसला. आणि टाकीची जागा बदलली. चला ती झाली ती पुढं आणि मला लावली ती माग. बघा इकडे टाकी केली. नाही तर आधी कुठं असायची, तिकडं असायची ना ते इथं निघणार आहे. आणि झाड तोडायचं आहे. नाही निघलं आंब्याचा. ती नाही लावायचं, निघतं सारखं सारखं जाय लावाल आत. लावूया. बघा मला दिसून नसेल मम्मी कुठे गेली बघा. इकडे मोठा चूल कुठायची.